तुम्ही आता राग सोडा। आता आम्हाला इथं अजिबात ठेवायचं नाही। अगं तुरिता, अगं तू ए तुरिता, मायव्वा, तुरिता, ए मायव्वा, तुरिता, कुठं आहे ग तुम्ही? तुरिता, ए मायव्वा, कुठे गेले असतील दोघी? माझ्यावर लई चिडल्यात वाटतं। हे असं घडायला नको हवं होतं। ए तुरिता, अगं मायाक्का, काय झालं? तू घरातून अशी एकाएकी का निघून आलीस? आम्हाला कामराणीचे वागणं योग्य वाटलं नाही। आपण लहान मुलींच्या रूपात होतो, तरीही तिने गावकऱ्यांना सांगून आपल्यावर हल्ला करायला लावला। ती असं कसं काय करू शकते? लहान मुलींशी असं कुणी वागतं का? आणि आमच्या भावासाठी आम्ही अशा मुलीचा विचार कसा काय करू? आम्हाला देखील तेव्हा रागच आला होता, परंतु आम्ही विचार केला आणि काहीतरी वेगळं जाणवलं। आता नेमकं काय जाणवतंय तुला? या कृत्यामधून कामराणीने हेच दाखवून दिलंय की तीच विरोबासाठी योग्य आहे। कसं काय? तिने लहान मुलींवर हल्ला केलाय, हे कितपत योग्य वाटतंय तुला? अगं तिला वाटलं होतं की असुरच लहान मुलींचं रूप घेऊन तिच्या घरी घुसले। तिला ह्या आधी देखील असा वाईट अनुभव आलाय आणि म्हणूनच ती असं वागली असेल। आणि तुला तर माहितीच आहे, असुरांना अनेक नवीन विद्या येऊ लागल्या। ते कुठल्याही रूपात असू शकतात। कामराणी आपल्या बाह्य रूपाला भुलली नाही, ती सजग राहिली। तिने आपल्याला बोलताना ऐकलं होतं, म्हणून तिला संशय आला असेल। आमच्या भावासाठी जर आम्ही ह्या मुलीचा विचार करणार असू तर मग तिच्याबद्दलचं सगळंच आम्हाला समजलं पाहिजे। आपण तिचं सत्य नक्कीच शोधून काढू। त्याच संशयावर उपाय म्हणून तिने आपलं सत्य जाणून घेण्यासाठी हे केलं। हे सगळं ऐकायला योग्यच वाटतं, पण तरीही तिने 2 लहान मुलींवर हल्ला केला। इतका अविश्वास तिच्यात आलाच कुठून? हे तर आपल्याला ती स्वतःच सांगू शकेल। मायव्वा, अगे तुरिता, ए मायव्वा, मला माफ करा। मी आधी बी तुम्हाला म्हणलं होतं, माझं चुकलं, लई मोठी चूक झाली माझ्याकडनं। आता तुम्ही घरला चला। मी नाही येणार। तुमचा निर्णय मी समजू शकते। जे काय बी घडलं ना, त्यात माझीच चूक आहे। आयुष्यात माणसं जोडताच येत नाहीत मला। आम्हाला ज्याचा भास होत होता ते विपरीत, अघटित असं हेच आहे। तर हे नक्कीच असुरांचं कृत्य असणार आहे। त्यांनी काहीतरी तंत्र करून स्वतःला आमच्यापासून लपवून ठेवले आहे, परंतु ते फार काळ आमच्यापासून लपून राहू शकत नाहीत। आम्ही त्यांना शोधून या कृत्याबद्दल शिक्षा देऊच। आता सगळा गाव आपल्या ताब्यात आहे। आता आपल्याला कोणीही थांबवू शकत नाही। या गावकऱ्यांना पुन्हा शुद्धीत आणण्यासाठी तुळजाला महिषासुरांची दासी होऊन त्यांच्या समोर यावंच लागेल। ही तर कालकूट बाधा आहे, परंतु कालकूट यंत्राशिवाय ही साध्य होऊ शकत नाही। याचा अर्थ असुरांना ते यंत्र तयार करण्यात यश मिळालं आहे।
कालकूट यंत्र हे अत्यंत प्रभावी यंत्र आहे, त्यामुळे हे सगळे गावकरी बेशुद्ध पडले आहेत. मात्र यावर काहीच उपाय होऊ शकत नाही असं जर असुरांना वाटत असेल तर हा त्यांचा भ्रम आहे. आम्ही महादेव आहोत. आम्ही यावर नक्कीच काहीतरी प्रभावी उपाय शोधून काढू. काय झालं कामराणी, तू एवढी का रडतेस? माणसं जोडता येत नाही असं का म्हणालीस? खरंच आहे ते. त्या तुम्हाला म्हणाले होते ना, त्या राजवाड्यात राहायचे, राजकुमारी होते, पण अचानक असुराने हल्ला केला म्हणून या गावात येऊन राहायला लागले. स्वतःच पोट भरण्यासाठी काहीतरी करायला हवं होतं म्हणून मी मेंढ्या पाळल्या, त्यांच्या सोबतच गावात राहायला लागले. पण अचानक वाईट शक्ती आल्या आणि माझ्या सगळ्या मेंढ्या घेऊन गेल्या. अरे बापरे, हो का? होय, आणि माझ्याकडं माझी एक आवडती मेंढीच राहिली फक्त. मग मी ठरवलं त्या असुर शक्तींचा नायनाट करायचा. तेवढ्यात एक पोरगी आली, ती मला म्हणाली, तू जा लढायला, मी तुझी मेंढी सांभाळ. त्या बी गेले आणि त्या समध्या वाईट शक्तींची संघर्ष करून ह्या जेव्हा परत आली त्यावेळेस तिथं कोणी बी नव्हतं. तुझी मेंढी पण नव्हती? नाही ना, ती मुलगी ती मेंढी घेऊन निघून गेली. मी तिच्यावर विश्वास ठेवला होता, पण तिनंच माझा विश्वासघात केला. तेव्हा ठरवलं एकटं राहायचं, कुणावर बी विश्वास ठेवायचा नाही, जास्त आपुलकीनं कुणाशी बी वागायचं नाही. आपलं रक्षण आपणच करायचं, सर्व शक्तिमान व्हायचं, कुणाची बी मदत नाही घ्यायची. तेव्हापासून ना मला समध्या लोकांची भीतीच वाटायला लागली होती, म्हणून मी एकटी राहायची. म्हणून मी कुणाशी जास्ती ओळख वाढवत नाही. कामराणी, तुझी शक्ती जेवढी मोठी आहे तेवढंच तुझं मन मोठं आहे ग. तुझ्या आयुष्यात सगळंच बिघडलंय, पण तुझं मन तू बिघडून दिलं नाहीस. आम्ही तुझ्याकडे घर मागत आलो, पण तूच आमच्या मनात घर केलेस ग. मायव्वा, आता राग मनात धरू नकोस, तू राग सोड. कामराणी मोठी असली तरी तिच्या सुद्धा आपल्यासारखंच एक लहान मुलं आहे, जिची फसवणूक झाल्यामुळे ती अस्वस्थ आहे, नाराज आहे. आपण तिला समजून घ्यायला हवं. मला पुन्हा त्याच ऊर्जेची जाणीव होती. हा काय प्रकार आहे? या दोघी नेमक्या कोण आहेत? आम्ही इथे असताना तुळजादेवींच्या भक्तांना कोणताही त्रास होऊ देणार नाही. हवेत असलेले हे कालकूट म्हणजे एका प्रकारचे हलाहलच आहे. त्यावेळी समुद्र मंथनातून निघालेले विष आम्ही प्राशन केले होते. आता ह्यावेळीही हवेत भरून राहिलेले हे कालकूट विष आम्ही प्राशन करू. काय होत आहे? गावात पसरलेला लाल धूर कसा काय कमी होतोय आणि हवेचा वेगही वाढत चाललाय? हे काय होत आहे? काहीतरी विपरीत घडतंय मनोरमा. पण हे असं घडूच कसं शकतं?
एवढा प्रभावी उपाय शोधून काढला होता आपण. आता त्या कालकूट यंत्राची व्यवस्था करायला हे काय झालं? एवढ्या कष्टाने हे यंत्र तयार करून घेतलं होतं, हे नष्ट कसं झालं? याचा अर्थ तुळजाशिवाय अजून एक शक्ती या गावात आहे. निश्चितच आहे, पण कोण आहे ती शक्ती? काय ग, काय झालं? अशी गप्प का झालीस? काय नाही. काय नाही कसं? कुठल्या तरी विचारात दिसतेस. काय झालं सांग ना. मला तुम्हाला दोघींना काहीतरी विचारायचंय, पण तुम्ही माझ्यावर रागवणार तर नाही ना? काय झालं सांग ना. आपण एकमेकींपासून काही लपवून ठेवायला नको. जेव्हा तुम्ही माझ्या पायाला स्पर्श केलात तेव्हा मला वेगळ्याच ऊर्जेची अनुभूती झाली. मला वाटलं तुम्ही दोघी कोणीतरी वेगळ्याच आहात. तुम्ही ते जाणवून देत नाही आहात, पण तुमच्यात कोणती तरी वेगळीच शक्ती आहे. म्हणून म्या तुमची परीक्षा घेण्यासाठी तुमच्यावर हल्ला घडवून आणला. आता सुद्धा मला तुमासनी मिठी मारताना हाच अनुभव आला. असं का होत असेल? अगं तुला कधी सांगितलं नाही, पण आमचे आई वडील तुळजाईचे भक्त होते. त्यामुळे आम्ही लहानपणापासून तिच्या मंदिरात वाढलो. होय का? हो, आणि ते दरवर्षी मायकाच्या दर्शनाला सुद्धा जायचे. हे तर फारच भारी आहे ग. म्हणून तुमच्यावर असलेले संस्कार देवी आहेत बघ, आणि त्यात तुम्ही लहान पोरी आहेसा, म्हणजे साक्षात देवीचाच अवतार. तुळजाईनं तिच्या नवरात्रीच्या पूजेत कुमारिकेंचं महत्व सांगितलंय बघ. तुम्ही माझ्या शरीराला स्पर्श केल्यावर मला अशी ऊर्जा का जाणवती, याचं उत्तर मिळालं मला. मला माफ करा, मी तुम्हासनी असुर समजत होते. आता तुला कळले ना, आम्ही असं नाही होते. मग चल घरी. पण थांबा, तुम्ही माझ्या घरात कशासाठी आला होता ते आठवतंय ना? शस्त्रविद्या शिकण्यासाठी. आता उद्यापासून मी तुम्हाला शक्तिवान बनवणार, अगदी माझ्यासारखं. तुम्हाला माझ्या घरात जेवढा वेळ राहायचा आहे तेवढं राहा, पण ज्यावेळेस तुम्ही माझं घर सोडून जाल त्यावेळेस स्वतःचं रक्षण करण्याची शक्ती तुमच्यात आली असेल, हे मात्र नक्की. आता मला सांग, आपल्यात काही रहस्य नाही ना? नाही, काय नाही.
ही अजूनही सांगत नाहीये आपल्याला की ही आपल्यापासून लपून कुठे जात होती. काय असेल हिचं रहस्य? एवढ्या कष्टानं तयार केलेलं हे कालकूट यंत्र हे उद्ध्वस्त कोणी केलं? हे यंत्र नष्ट करण्यासाठी प्रचंड शक्तीची गरज आहे. कोणा अपरिचित माणसाचं हे काम नव्हे. हे कोणी केलं असेल याचा शोध घ्यायलाच हवा. ती शक्ती कोणती आहे ते आम्ही जाणतो. असून नरेश असुर नरेश, आपण तर शिकारीला गेला होतात ना, पण मग इथे कसे काय परत आलात? सम्राज्ञी, मन रमवण्यासाठी आम्ही शिकारीला गेलो नव्हतो. युद्धाच्या पुढच्या योजना आखण्यासाठी आम्हाला अवधी हवा होता, एकांत हवा होता, आत्मपरीक्षण करायचं होतं, म्हणून आम्ही गेलो होतो. या नभाजीने सगळ्या योजना सांगितल्या आहेत. ज्या शक्तीमुळे तुम्हाला आश्चर्य वाटतं आहे, ज्या शक्तीचा तुम्ही शोध घेत आहात, ती शक्ती तिथे त्या गावातच आहे. आणि ती शक्ती म्हणजेच महादेव. काय? श्री महादेव? हे आपल्याला कसं कळलं? तुळजा हे जर पार्वतीचं स्वरूप असेल तर सतत तिच्या सहाय्याला येणारी शक्ती म्हणजे स्वाभाविकच महादेव असतील. आणखी कोण असेल? सम्राज्ञी, त्याची निश्चिंती करण्यासाठी आम्ही कैलासावर आमचे गुप्तहेर पाठवले होते. महादेव कैलासावर नाहीत. याचा अर्थ ते तुळजा समवेत आहेत, तिथे त्या गावात. तुझा तर्क अत्यंत योग्य आहे महिषासुरा. जर खरंच महादेव गावात असतील तर आपलं पुढचं कार्य साध्य करणं कठीण जाईल. महादेव गावात असताना मी काहीच करू शकत नाही. नाही बेडा, इथेच तर आपण सारं काही साध्य करू शकतो. पण असुर नरेश, आपण काय करणार आहोत? तू आतापर्यंत उत्तम कार्य पार पाडले आहेस. या पुढची योजना मी तुला सांगेन. आता माघार नाही. हीच वेळ. मला जे काम करायचं होतं ते आत्ताच करते. या पोरी सतत माझ्या बरोबर असतात. त्यांना टाळून जायचं म्हणजे अनेक उत्तरं द्यावी लागतात. त्यापेक्षा ते काम आत्ताच करायला हवं.
ही कामराणी आपल्यापासून लपवून आज रात्री पुन्हा कुठे चालली असेल? ती आपल्यापासून काहीतरी लपवते हे शोधण्याची संधी आता आपल्याकडे आहे. आपण तिचा पाठलाग करायलाच हवा.